तर आता आपल्याला पाहायचं आहे ज्वालामुखी. तर आपण जे काही भू अंतर्गत हालचाली पाहतोय, भू अंतर्गत बले पाहतोय, त्यामध्ये आपण दोन मुख्य प्रकार म्हटलं की मंद हालचाल करणारी बले आणि शीघ्र हालचाल करणारी बले. मंद हालचाल करणारी बले आपण अभ्यासली. आता आपल्याला पाहायचं आहे की शीघ्र गतीने हालचाल करणारी बले. त्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी येतात. भूकंपाबद्दल आपण आधी अभ्यास केलेला आहे पृथ्वीची अंतर्गत रचना पाहताना. आता आपल्याला पाहायचं ते ज्वालामुखीबद्दल माहिती घ्यायची. तर ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय? तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातून शिलारस, बाष्प, वायुरूप पदार्थ, दगड, खडक यांचे तुकडे हे विस्फोट होऊन किंवा उद्रेकाने बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात आपल्याला माहित आहे की तप्त असा लाव्हारस असतो, म्हणजे द्रव अवस्थेत वितळलेली खनिजे असतात. तर हा लाव्हारस जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाहेर पडतो त्याचा उद्रेक होतो. या लाव्हारसाबरोबरच विविध प्रकारचे वायू, बाष्प, खडकांचे तुकडे हे देखील बाहेर पडतात आणि त्याला आपण म्हणतो ज्वालामुखी. मग ज्वालामुखी का होतो? तर पृथ्वीच्या आतमध्ये जो लाव्हारस आहे तो सतत प्रवाहित असतो आणि तो पृथ्वीच्या बाहेर जे काही कठीण असं शिलावरण आहे त्याच्यावरती खालून नेहमी धक्के देत असतो. आता कधी कधी काय होतं की या धक्क्यांमुळे शिलावरणाला भेग पडते किंवा शिलावरणाला छिद्र पडतं आणि या भेगेतून किंवा छिद्रातून हा जो काही लाव्हारस आहे पृथ्वीच्या आतमधला तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाहेर पडतो, त्याचा उद्रेक होतो आणि त्याला आपण म्हणतो ज्वालामुखी. लक्षात आलं? मग आता हा लाव्हारस ज्या छिद्रातून बाहेर पडतो त्याच्यावरून दोन प्रकार मुख्य पडतात. एक आहे केंद्रीय ज्वालामुखीचा उद्रेक आणि दुसरा आहे भेगी ज्वालामुखीचा उद्रेक. आता हे प्रकार कशावरून आहेत ते बघा. तर जेव्हा शिलावरणाला एक गोलाकार आकाराचं छिद्र पडतं आणि त्या छिद्रातून आतला जो काही लाव्हारस आहे तो बाहेर पडतो आणि पृष्ठभागावरती साचतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं केंद्रीय ज्वालामुखीचा उद्रेक. जेव्हा शिलावरणाला पडलेल्या छिद्रातून लाव्हारस बाहेर पडतो तेव्हा त्याला म्हणतो आपण केंद्रीय ज्वालामुखीचा उद्रेक. परंतु कधी कधी काय होतं की शिलावरणाला छिद्र पडण्याऐवजी एक लांब अशी भेग पडते आणि या लांबट भेगेमधून जेव्हा शिलारस किंवा लाव्हारस बाहेर पडतो तेव्हा त्याला म्हटलं जातं भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक. तर हे दोन ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार आपल्याला करता येऊ शकतात की ज्या पद्धतीने आतला शिलारस किंवा लाव्हारस बाहेर पडतो तर त्यावरून आपल्याला दोन प्रकार करता येऊ शकतात. मग ज्वालामुखीतून जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून काय काय बाहेर पडतं? तर सगळ्यात प्रमुख म्हणजे लाव्हारस. दुसरा घटक असतो तो म्हणजे बाष्प. त्याप्रमाणे विविध प्रकारचे वायू आणि खडकाचे लहान मोठे तुकडे हे देखील काय होतं ज्वालामुखीतून बाहेर पडतं. लक्षात आलं? लाव्हारस, बाष्प, विविध प्रकारचे वायू आणि खडकाचे तुकडे किंवा त्याला आपण धूळ, राख असं म्हणू शकतो. तर हे पदार्थ ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा बाहेर पडतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वाफेचेच ढग बनतात आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. म्हणून ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो किंवा पर्जन्य होतं. तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जे वायू बाहेर पडतात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन सल्फाईड यासारखे वायू प्रामुख्याने असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जर ज्वालामुखीच्या उद्रेकाचं वितरण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येतं की साधारणपणे समुद्राच्या भागामध्ये, समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा बेटांवरती ज्वालामुखीचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणजे खंडांतर्गत भागात आपल्याला ज्वालामुखी फार कमी प्रमाणात आढळतात. हे ज्वालामुखी प्रामुख्याने कुठे आढळतात? समुद्र किनारा, समुद्रामध्ये किंवा समुद्रातल्या एखाद्या बेटावरती ज्वालामुखीचं प्रमाण जास्त आहे. खंडांतर्गत भागात आढळतच नाहीत असं नाही, परंतु प्रमाण हे समुद्राच्या भागामध्ये जास्त आहे. आणि एका शास्त्रज्ञाने मग त्याचं स्पष्टीकरण ही दिलंय की ते म्हणतात की समुद्राच्या भागामध्ये पाणी खडकामध्ये मोठ्या प्रमाणात झिरपतं. हे पाणी खाली जातं आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणाऱ्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते. आता ही वाफ झालेली
शिलावरणावर प्रचंड दाब निर्माण करते आणि त्याच्यामुळे तिथलं शिलावरण तुटून त्यातून ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि तिथे मोठ्या प्रमाणात बाष्प देखील बाहेर पडतं आणि त्या बाष्पापासून ढग तयार होऊन अशा ज्वालामुखीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर हे त्याचं एक स्पष्टीकरण शास्त्रज्ञानं दिलेलं आहे आणि हे बहुतांशी जुळताना देखील आपल्याला दिसतं. तर हा एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की पाण्याचं अस्तित्व आणि ज्वालामुखीतून बाहेर पडणारं बाष्प, तर याचं कुठंतरी संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. मग ज्वालामुखीची काही कारणे आपल्याला पाहावी लागतील की कोणत्या कारणामुळे ज्वालामुखीचे उद्रेक होतात. तर ज्वालामुखीची कारणे आपण पाहतोय. प्रामुख्याने लक्षात घ्या, एक म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात जे रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहेत त्यांच्यामधून जे काही किरणोत्सारी किरण बाहेर पडतात त्यांच्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमुळे खनिजांचं वितळून एक द्रवरूप असा लाव्हा तयार होतो आणि हा लाव्हा सतत प्रवाहित अवस्थेमध्ये असल्यामुळे तो शिलारसाला खालून धक्के देत असतो किंवा खालून प्रेशर लावत असतो आणि त्याच्यामुळे जे काही शिलावरण आहे, पृथ्वीच्या वरचं आवरण आहे, तर त्याला भेग पडून किंवा त्याला छिद्र पडून त्याच्यातून हा लावा बाहेर येतो. हे एक प्रमुख कारण आहे, रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थांनी बाहेर टाकलेली उष्णता. दुसरं म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे अनेक विविध प्रकारचे वायू असतात त्या वायूंमध्ये रासायनिक क्रिया होतात आणि त्या रासायनिक अभिक्रियामधून कधी कधी स्फोट देखील होतात. तर या स्फोटामुळे देखील ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. तिसरे एक कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे या वायूंबरोबरच इतर काही रसायने देखील पृथ्वीच्या भूगर्भात असतात आणि त्यांच्यामध्ये देखील रासायनिक अभिक्रिया होऊन रासायनिक विस्फोट घडून येतात आणि या विस्फोटामुळे शिलावरणाला भेग पडून किंवा तडा जाऊन त्याला छिद्र पडून त्याच्यातून ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. तर अशी कारणं आपल्याला ज्वालामुखीची सांगता येऊ शकतात वेगवेगळी. आता ज्वालामुखीचे आपल्याला प्रामुख्याने 3 प्रकार करता येतात, ते त्याच्या उद्रेकानुसार. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो. ज्वालामुखीचा उद्रेक होताना पृथ्वीच्या आतला लावारस किंवा आतलं जे काही पदार्थ असतात वेगवेगळे ते पृथ्वीच्या बाहेर कसे पडतात याच्यावरून 3 प्रकार आपल्याला ज्वालामुखीचे करता येतात. एक आहे शांत ज्वालामुखी की जिथे लावारस जो आहे तो शांतपणे बाहेर पडत असतो, कोणताही स्फोट न होता. तर शिलावरणाला पडलेल्या छिद्रातून शांतपणे सावकाशपणे लावारस बाहेर पडत असतो, त्याला आपण म्हणतो शांत ज्वालामुखी. दुसरा आहे स्फोटक ज्वालामुखी की ज्याच्यामध्ये शांतपणे बाहेर न पडता लावारस जो आहे तो स्फोट होऊन बाहेर पडतो, एकदम अचानकपणे स्फोट होतो आणि भूगर्भातील लावारस जो आहे तो अवकाशामध्ये उंचावर फेकला जातो, पुन्हा काही वेळानंतर स्फोट होतो. अशा विस्फोटाच्या मार्गाने जेव्हा लावारस बाहेर पडतो तेव्हा त्याला आपण म्हणतो स्फोटक ज्वालामुखी. तिसरा प्रकार आहे मिश्र ज्वालामुखी. यामध्ये दोन्हीही घडतं. काही काळासाठी शांतपणे लावारस बाहेर पडतो, तर काही काळांसाठी एकदम अचानक विस्फोट होतो आणि विस्फोट होऊन लावारस जो आहे तो बाहेर वेगाने पडतो. तर अशा पद्धतीनं जिथे ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याला आपण काय म्हणतो, मिश्र ज्वालामुखी. तर हे उद्रेकानुसार ज्वालामुखीचे काही प्रकार होते. आता आपल्याला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय तयार होतं किंवा कोणती भूरूपे तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर ज्वालामुखीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होणारी भूरूपे. तर लक्षात घ्या की प्रमुख भूरूप म्हणजे शंकू. ज्वालामुखीचा शंकू तयार होतो. कसा ते लक्षात घ्या. तर पृथ्वीच्या जर शिलावरणाला छिद्र पडलं किंवा भेग पडली आणि त्याच्यामधून पृथ्वीच्या आतमध्ये असणारा लावारस बाहेर येतो. हा लावारस त्या छिद्राच्या भोवती सगळ्या बाजूला किंवा त्या जर भेग पडलेली असेल तर त्या भेगीच्या दोन्ही बाजूला पसरायला सुरुवात होते आणि तो पसरत गेल्यामुळे त्याचा एक शंकू तयार होतो त्या छिद्राभोवती किंवा त्या भेगेच्या बाजूला, दोन्ही बाजूला, आणि त्याला आपण म्हणतो ज्वालामुखीचा शंकू. आता या शंकूमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते कोणते आहेत ते आपण पाहूयात. तर यामध्ये 3 शंकूचे प्रकार म्हणजे एक ऍसिडिक शंकू, दुसरा आहे बेसिक शंकू आणि तिसरा आहे संमिश्र शंकू. आता ऍसिडिक आणि बेसिक शंकू जे आहेत त्याचे प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लाव्हारसाचे प्रकार आपल्याला समजून घेतला पाहिजे. तर लक्षात घ्या की पृथ्वीच्या
पृष्ठभागातून जो काही लावारस बाहेर येतो अंतर्गत भागातून, त्याचे दोन प्रकार असतात. एक असतो ऍसिडिक लावा आणि दुसरा असतो बेसिक लावा. ऍसिडिक लावा मध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असतं, 70% पेक्षा सिलिका जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं 70% पेक्षा, आणि त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो ऍसिडिक लावा. जेव्हा सिलिकाचं प्रमाण, लावामधल्या सिलिकाचं प्रमाण 70% पेक्षा जास्त असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो ऍसिडिक लावा. हा ऍसिडिक लावाचं वैशिष्ट्य काय की हा घट्ट असतो, रंगाने काळसर असतो आणि हा घट्ट असतो, म्हणजे तो वेगाने पसरत नाही किंवा दूरवर पसरत नाही, तो घट्ट असतो. दुसरा प्रकार जो आहे लावा रसाचा तो म्हणजे बेसिक लावा. हा जो आहे याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण थोडं कमी असतं आणि आयर्न आणि ॲल्युमिनियमचं, मॅग्नेशियमचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे थोडक्यात धातूचं प्रमाण जास्त असतं, सिलिकाचं प्रमाण कमी असतं आणि याचा रंग पिवळसर असतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पातळ असतो आणि हा दूरवर पसरतो. बरोबर आहे. आणि या ऍसिडिक आणि बेसिक लावाच्या वैशिष्ट्यांमुळेच जे शंकू तयार होतात त्यांचा आकार देखील वेगवेगळा असतो आणि त्याच्यावरूनच त्याचा प्रकार पडलेला आहे ऍसिडिक शंकू आणि बेसिक शंकू. मग आता पहिला पाहूयात ऍसिडिक शंकू. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ऍसिडिक शंकू दिसतोय. तर इथे लक्षात घ्या की आपण म्हटलं की ऍसिडिक लावा जो आहे तो घट्ट असतो आणि तो घट्ट असल्यामुळे काय होतं की तो दूरवर पसरत नाही, त्याच्यामुळे त्याच्यापासून जो शंकू तयार होतो तो तीव्र उताराचा असतो. बरोबर आहे. म्हणजे त्याचा जो पाया असतो तो रुंद नसतो जास्त, तो अरुंद असतो आणि त्याचं जे शिखर आहे ते थोडं जास्त उंच असतं, त्याच्यामुळे तीव्र उताराचा शंकू काय होतो तयार होतो. तो काय, त्याला तीव्र उताराचा शंकू हा ऍसिडिक लावामुळे तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो ऍसिडिक शंकू. लक्षात आलं. दुसरा आहे बेसिक शंकू. हा काय होतो, बेसिक लावा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तयार होतो. आपण म्हटलं की बेसिक लावा हा पातळ असतो, त्याच्यामुळे तो दूरवर पसरतो आणि दूरवर पसरल्यामुळे शंकूचा जो पाया आहे, बेस आहे, तो फार लांब विस्तृत तयार होतो आणि त्याच्यामुळे शंकूचा जो उतार आहे तो काय असतो, मंद असतो. मंद उताराचा शंकू तयार होतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकतो की बेसिक लावामुळं खूप दूरवर पसरल्यामुळं मंद उताराचा शंकू तयार झालेला आहे आणि आपलं जे दख्खनचं पठार आहे ते या बेसिक प्रकारच्याच लाव्यापासून तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सह्याद्री पर्वतापासून पूर्वेला जो काही लावा पसरलेला आहे तो दूरवर पसरत गेलेला आहे हे आपल्याला दिसून येतं, कारण तो पातळ स्वरूपाचा असा लावा होता, बेसिक स्वरूपाचा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संमिश्र शंकू. हा काय प्रकार आहे लक्षात घ्या. तर काय होतं, शिलावरणाला छिद्र पडल्यानंतर त्याच्यातून लावारस बाहेर पडतो आणि त्याचा एक शंकू तयार होतो. आता काही काळासाठी लावारस बंद होतो, परंतु आतून खडकाचे तुकडे, राख, धूळ असे पदार्थ बाहेर पडतात आणि या पदार्थांचा थर त्या लावारसाचा जो काही शंकू तयार झालाय त्याच्यावरती साचतो. बरोबर आहे. आता खडक वगैरे बाहेर पडून झाल्यानंतर काही काळानंतर पुन्हा त्याच छिद्रामधून लावारस बाहेर पडतो आणि हा लावारसाचा पुन्हा तो जो काही आधी खडकाचा थर जमा झालेला आहे, धूळ खडक यांचा, त्याच्यावरती पुन्हा लावारसाचा थर तयार होतो. पुन्हा त्याच्यातून खडक आणि धूळ बाहेर पडते, त्याचा थर तयार होतो. तर अशा पद्धतीनं लावारस आणि खडक धूळ यांचे थर एकमेकांच्या अल्टर पद्धतीनं काय होतात, तयार होतात आणि याला आपण म्हणतो संमिश्र शंकू. लक्षात आलं. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळे स्तर जे आहेत ते अल्टरनेटिव्हली तयार झालेले दिसून येतात आणि त्याला आपण म्हणतो संमिश्र शंकू. तर 2018ची जी काही पूर्व परीक्षा झाली राज्यसेवेची त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. म्हणजे हे आकृत्या दिलेल्या होत्या शंकूच्या आणि त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या की तो कोणत्या प्रकारचा शंकू आहे. एका कॉलममध्ये आकृत्या आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांची नावं होती, तर त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. तर त्यासाठी आपल्याला हा कन्सेप्ट माहीत असला गरजेचं होतं की ऍसिडिक लावा आहे त्याचा शंकू जो आहे तो तीव्र उताराचा असतो, बेसिक लावा आहे त्याचा शंकू हा मंद उताराचा असतो, दूरवर पसरणारा. तर संमिश्र शंकूमध्ये वेगवेगळे स्तर तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आता हा झाला एक शंकू, ज्वालामुखीचा शंकू. हे एक भूरूप आहे पृथ्वीवर तयार होणारं ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. याबरोबरच आणखी एक भूरूप पृथ्वीवर तयार होतं ते म्हणजे क्रेटर व कॅल्डेरा. क्रेटर व कॅल्डेरा कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. आता ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याच्यामधून लावारस आणि इतर पदार्थ बाहेर पडले,
त्यांचं त्याच्या बाजूला संचयन झालं छिद्राच्या भोवती आणि शंकू तयार झाला. परंतु जे सगळ्यात वरती त्या छिद्रामधून लावारस बाहेर पडला, त्या छिद्राचं वरचं जे टोक आहे त्याला आपण मुख म्हणतो. तर ते मुखाच्या ठिकाणी जेव्हा आतून लावारस बाहेर पडणं बंद होतं तेव्हा त्या ठिकाणी एक छोटा खोलगट असा भाग तयार होतो. आता खरं तर हे जे मुख असतं किंवा हे छिद्र असतं हे काही छोटं नसतं. हे कित्येक किलोमीटर डायमीटरचं हे छिद्र असू शकतं आणि त्याच्यामुळे याच्या ठिकाणी जो काही खोलगट भाग तयार होतोय तो प्रत्यक्षात बराच मोठा असतो. परंतु त्या छिद्राच्या टोकाशी जो काही खोलगट भाग तयार होतो तर त्या खोलगट भागाला आपण म्हणतो क्रेटर. लक्षात येत आहे? म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जो शंकू तयार होतो आणि तो ज्वालामुखीचा उद्रेक होणं थांबल्यानंतर त्या छिद्रामधून जो लावारस बाहेर पडला त्या छिद्राच्या मुखाशी थोडासा खोलगट भाग तयार होतो आणि त्या खोलगट भागाला आपण म्हणतो क्रेटर. बरोबर आहे? मग कॅल्डेरा कशाला म्हणायचं? तर अशा पद्धतीनं जेव्हा ते जे छिद्र आहे ज्वालामुखीचं त्या छिद्राचं तोंड बंद होतं, ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा बंद होतो तेव्हा त्यातला लावारस त्या छिद्रामध्ये घट्ट होऊन ते छिद्रही बंद होतं आणि त्याचं तोंडही बंद होतं. पण कालांतराने पुन्हा त्याच छिद्रामधून ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि तो विस्फोट होऊन वेगाने बाहेर पडतो. आणि तो बाहेर पडत असताना या ज्वालामुखीच्या छिद्राच्या मुखाजवळ आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही भाग आहे जो आता थंड होऊन स्थायी रूपात आलेला आहे तर तो बाहेर पडतो, वेगाने मोडून जातो आणि एकदम तो भाग उचलून अवकाशामध्ये टाकला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या ज्वालामुखीच्या मुखाशी एक मोठा असा खड्डा तयार होतो आणि त्या खड्ड्यालाच आपण म्हणतो कॅल्डेरा. तर लक्षात आलं? म्हणजे क्रेटर आणि कॅल्डेरा ही सारखीच दिसणारी काय आहेत? भूरूपे आहेत. फक्त त्यांच्या आकारावरून आपण त्यांना वेगळं करू शकतो. तर क्रेटर जे आहे ते लहान आकाराचा खोलगट भाग असतो आणि कॅल्डेरा हा पुन्हा विस्फोट झाल्यानंतर तोंडाचा किंवा मुखाचा जो भाग आहे तो उद्ध्वस्त होऊन बाहेर पडल्यामुळे एक मोठा खोलगट भाग तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो कॅल्डेरा. तर ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्वालामुखीमुळे निर्माण होणारी भूरूपे आहेत. कोणती? ज्वालामुखीचा शंकू आणि क्रेटर व कॅल्डेरा. त्या शंकूमध्ये आपण 3 प्रकार पाहिले: ऍसिडिक शंकू, बेसिक शंकू आणि संमिश्र शंकू. आणि क्रेटर आणि कॅल्डेरा काय हे देखील आपण पाहिलं. आता हे झालं ज्वालामुखीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होणारी भूरूपे. परंतु कधी कधी काय होतं की ज्वालामुखी होत असताना जो आतला लावारस आहे किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये जे काही पदार्थ आहेत, लावारस, वेगवेगळे वायू, बाष्प, हे पृथ्वीच्या बाहेर न पडता जे काही शिलावरण आहे त्याच्यामध्येच अडकून राहतं आणि तिथेच ते थंड होतं आणि त्याचं रूपांतर खडकामध्ये होतं. तर त्याचे देखील काही प्रकार आहेत त्या खडकाचे किंवा तो खडक कसा तयार होतो यावरून पृथ्वीच्या आतमध्येच ज्वालामुखीमुळे निर्माण होणारे काही खडक आहेत आणि त्याचे देखील आपल्याला प्रकार पाहिले पाहिजेत. खरं तर हा जो काही ज्वालामुखी आहे तो बाहेर येत नाही. आपण कधी म्हणतो ज्वालामुखीची व्याख्या काय आहे की पृथ्वीच्या आतमधला लावारस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. इथे ज्वालामुखी घडत नाहीये, होत नाहीये, कारण लावारस हा पृथ्वीच्या बाहेर येत नाहीये तर तो पृथ्वीच्या आतमध्येच थंड होतोय आणि त्यामुळे याला आपण ज्वालामुखी नाही म्हणू शकत, पण ज्वालामुखीशी संबंधित संकल्पना आहे म्हणून ती आपण इथे अभ्यासतोय. याच्यामुळे काय होतं तर खडक तयार होतो पृथ्वीच्या आतमध्येच आणि तो खडक कसा तयार होतो त्याच्यावरून त्याचे आपल्याला 4 प्रकार पाहायचे आहेत. मग कोणकोणते ते पाहूयात. तर आता बघा, पृथ्वीच्या वरती जे काही शिलावरण आहे आणि त्याच्या खाली लावारस आहे. आता या शिलावरणामध्ये जर समजा पृथ्वीच्या आतमध्ये एक भेग तयार झाली, पृथ्वीच्या आतमध्येच एक भेग तयार झाली, ती भेग पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत नाही आली, आतमध्येच ती भेग आहे आणि त्या भेगेमध्ये त्या शिलावरणाच्या खाली असणारा लावारस जो आहे तो त्या भेगेमध्ये वर शिरतो, परंतु तो बाहेर पडू शकत नाही, तो आतमध्येच अडकतो, त्या भेगेमध्येच तो साचतो आणि तिथे थंड होऊन जो वरच्या दिशेने असणारा उभा भिंतीसारखा खडक तयार होतो त्या भेगेमध्ये, त्याला आपण म्हणतो डाईक. आणि हा आहे काय? पहिला प्रकार आहे पृथ्वीच्या आतमध्ये लावारसामुळे तयार होणाऱ्या खडकाचा पहिला प्रकार. जेव्हा उभ्या भेगेमध्ये लावारस साचून उभ्या आकाराचा भिंतीसारखा खडक तयार होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो डाईक. आता
दुसरा प्रकार आहे, त्यामध्ये काय होतं तर उभ्या भेगेच्या ऐवजी आडव्या भेगेमध्ये म्हणजे आपलं जे काही शिलावरण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर असतात, तर त्या दोन स्तरामध्ये जर भेग असेल आडवी किंवा आडवा स्पेस असेल आणि त्यामध्ये जर त्याच्या खाली असणारा शिलारस येऊन साचला तर आडव्या स्वरूपाचा असा खडक तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो सील स्वरूपाचा खडक म्हणतो. तर हा काय झाला, दुसरा प्रकार झाला पृथ्वीच्या अंतर्गत भागातच शिलारस थंड होण्यामुळे तयार होणारा हा दुसरा प्रकार. आता त्यानंतर तिसरा आणि चौथा जो आहे तो सारखाच आहे, फक्त ते ज्या ठिकाणी तो खडक तयार होतो त्यावरून त्याला वेगवेगळी नावं आहेत. तर तिसरा पाहूयात, ज्याचं नाव आहे लॅकोलिथ प्रकारचा खडक किंवा लॅकोलिथ प्रकारचं जे काही भू अंतर्गत भागात भूरूप तयार होतं ते काय आहे ते बघूयात आपण. तर कधी कधी काय होतं की पृथ्वीच्या आतमध्ये जो काही लावारस आहे तो खालून वरती प्रेशर लावतो, त्या प्रेशरमुळे जर शिलावरण हे थोडं कमजोर असेल तर ते शिलावरण थोडंसं वाकतं, पृथ्वीच्या बाहेरच्या बाजूला ते थोडंसं वाकतं आणि ते वाकल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, पोकळी तयार होते आणि त्या पोकळीमध्ये जेव्हा लावारस साचतो आणि थंड होतो तेव्हा तिथं एक घुमटाकार आकाराचं काय होतं तर तो खडक तयार होतो त्या लावारसाचं थंड होण्यापासून आणि त्याला म्हणतो आपण लॅकोलिथ, की ज्याच्यामध्ये लावारसाने खालून लावलेल्या प्रेशरमुळे वरचं जे काही शिलावरण आहे ते थोडंसं वाकतं बाहेरच्या बाजूला, तिथे एक घुमटाकार आकाराची पोकळी तयार होते आणि त्या पोकळीमध्ये लावारस थंड होऊन खडक तयार होतो आणि त्याचा आकार घुमटाकार असतो, त्याला आपण म्हणतो लॅकोलिथ. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ती दिसेल. चौथा प्रकार आहे तो असाच आहे, फक्त तिथे काय होतं की आतमध्ये जो लावारस आहे त्याच्या प्रेशर ऐवजी आपण जे काही पर्वत निर्माणकारी बले पाहिली आणि त्याच्यामध्ये दबावजन्य बलांचा प्रकार पाहिला, तर जेव्हा दबावजन्य बलामुळे शिलावरणामध्ये वळ्या पडतात तेव्हा त्या वळ्या पडल्यानंतर जो काही आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला उंचावलेला भाग दिसतोय, त्या उंचावलेल्या भागाच्या खाली लावारसाचं काय होतं थंड येतो आणि तिथे साचून तो थंड होतो आणि तिथे घुमटाकार आकाराचे पुन्हा जसं अगोदरच्या लॅकोलिथ प्रकारामध्ये पाहिलं तशाच आकाराचे काय होतात खडक तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो बॅथोलिथ. फक्त बॅथोलिथमध्ये शिलावरणाला कंप्रेशनल फोर्समुळे पडणाऱ्या वळ्यांमुळे जो काही भाग उंचावलेला तयार होतो त्याच्या खाली लावारस साचून जो घुमटाकार आकार तयार होतो त्याला आपण म्हणतो बॅथोलिथ. तर त्या लावारसानेच शिलावरणाला खालून दाबल्यामुळे जो काही कर्व भाग तयार होतो आणि त्याच्यामध्ये जो घुमटाकार आकाराचा खडक तयार होतो त्याला आपण म्हणतो लॅकोलिथ. तर अशा पद्धतीनं हे 4 काय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे तयार होणारे खडक आहेत, पण हे खडक लावारसामुळे पृथ्वीच्या आतमध्येच तयार होतात आणि त्याचे हे 4 प्रकार. जर उभा खडक तयार झाला उभ्या भेगेमध्ये त्याला डाईक म्हणतो, आडव्या भेगेमध्ये आडव्या स्वरूपाचा लावारसापासून खडक तयार झाला तर त्याला आपण सील म्हणतो. त्यानंतर लावारसाने खालून प्रेशर दिल्यामुळे किंवा दाब दिल्यामुळे जर भूखंड जो आहे किंवा प्रावरण जे आपलं शिलावरण आहे ते शिलावरण बाहेरच्या बाजूला जर वाकलं आणि त्याच्यामध्ये जर आत घुमटाकार आकाराचा त्या लावारसापासून खडक तयार झाला तर त्याला आपण लॅकोलिथ म्हणतो. तर या शिलावरणावरती कंप्रेशनल फोर्समुळे जर वळ्या निर्माण झाल्या आणि त्या वळ्यांचे जे काही उंचावलेले भाग आहेत त्याच्या खाली जर लावारस साचून घुमटाकार आकाराचे खडक तयार झाले तर त्याला आपण म्हणू शकतो बॅथोलिथ. तर हे 4 प्रकारचे वेगवेगळे काय आहेत आकाराचे खडक आहेत जे लावारसामुळे पृथ्वीच्या आतमध्येच तयार होतात. याच्या आधी आपण पृथ्वीच्या बाहेर ज्वालामुखीचा शंकू आणि क्रेटर व कॅल्डेरा कसे तयार होतात ते देखील अभ्यासलेलं आहे. तर या डायग्राम आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया आपल्याला माहीत असली पाहिजे की जेणेकरून परीक्षेमध्ये जर तशा स्वरूपाचा प्रश्न आला तर आपल्याला तो टॅकल करता येईल. तर या ठिकाणी आपला हा जो काही ज्वालामुखीचा चॅप्टर आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे की ज्वालामुखी म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्यामधून ज्वालामुखीचा उद्रेक होताना काय काय पदार्थ बाहेर पडतात ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होणारी भूरूपे तसंच पृथ्वीच्या आतमध्ये तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारचे खडक हे देखील आपण अभ्यासलेले आहेत. तर या ठिकाणी आपला हा ज्वालामुखीचा चॅप्टर आहे तो संपतो आहे. धन्यवाद.